नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. थांबा, गोंधळलात ना? द डीप डाईव्हवर हे काय सुरू आहे? खरं तर आजचा आपला विषयच इतका खास आहे. हो. आपल्या एका श्रोत्याने डॉक्टर चित्रा सोहोनी यांनी लिहिलेला दुखणं बोटभर हा पाठ आपल्यासोबत शेअर केला आहे, जो खरं तर शालेय अभ्यासक्रमाचा भाग आहे. आणि आम्हाला वाटलं की यावर चर्चा करायलाच हवी. हो, कारण या इतक्या साध्या वाटणाऱ्या पाठात किती सखोल आणि रंजक विचार दडले आहेत हे शोधून काढण्यासारखं आहे. अगदी. आजची आपली चर्चा नेहमीपेक्षा थोडी वेगळी असेल. म्हणजे आपण फक्त एका कथेचं विश्लेषण नाही करणार आहोत. बरोबर. तर आपण हे पाहणार आहोत की एखादी क्षुल्लक गोष्ट म्हणजे अगदी बोटाला लागणं ही आपल्याला आयुष्याबद्दल, भाषेबद्दल आणि स्वतःबद्दल काही मोठा धडा शिकू शकते का? बरोबर. या विश्लेषणाचा उद्देश साधा आहे. एका किरकोळ शारीरिक त्रासाच्या विनोदी कथेतून मराठी भाषेची ताकद आणि जगण्याविषयीचे मोठे सत्य कसं दडले हे शोधून काढणे. चला, तर मग या बोटभर दुखण्याच्या हातभर कहाणीत खोलवर शिरूया. सुरुवातच पाठाच्या नावापासून होते दुखणं बोटभर. बोटभर हा शब्दच किती परिणामकारक आहे. आपण रोजच्या बोलण्यात इतक्या सहजतेने वापरतो. हो, बोटभर जागा दे किंवा बोटभर भाजी उरलीये म्हणजे अगदी क्षुल्लक, नगण्य. हो, आणि लेखिकेने सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं आहे. त्यांनी त्यांच्या वाड्यातल्या एका बाईंचं उदाहरण दिलंय, ज्या तक्रार करायच्या की भाऊजाईने मला बोटभर चिंदी सुद्धा नाही दिली. अगदी. यातून त्या बोटभर या शब्दाचा अर्थ आपल्या मनावर ठसवतात. पण मला इथे प्रश्न पडतो की या शब्दाची निवड त्यांनी फक्त आकार दाखवण्यासाठी केली आहे की यामागे काही मानसशास्त्रीय कारण पण आहे. आपण नेहमीच छोट्या दुखण्यांना कमी लेखतो नाही का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. हे केवळ आकाराबद्दल नाहीये, तर आपल्या वृत्तीबद्दल आहे. बोटभर दुखणं म्हणजे लक्ष द्यायची गरज नाही, असं आपण गृहीत धरतो. हो. आणि इथेच लेखिका एक जबरदस्त विरोधाभास निर्माण करतात. त्या म्हणतात की याच बोटभर वाटणाऱ्या गोष्टीची कहाणी मात्र हातभर आहे. हो. या एकाच वाक्यात त्या आपल्याला सांगतात की ज्या गोष्टीला तुम्ही क्षुल्लक समजता ती तुमच्या आयुष्यात किती मोठी उलथापालट करू शकते. आणि विनोदाची सुरुवातच इथून होते. आणि ही उलथापालट सुरू होते एका अगदी सामान्य घरगुती प्रसंगातून. अगदी. लेखिका बत्त्याने गूळ ठेचत आहेत आणि त्याच वेळी गप्पा मारत आहेत. त्यांचं लक्ष नाहीये आणि एक घाव नेमका बोटाच्या वर्मावर बसतो. त्या वेदनेने कळवळून बोट तोंडात घालतात. हे इतकं स्वाभाविक आहे, प्रत्येकाने कधी ना कधी हे अनुभवलं असेल. हो, पण इथे लेखिकेची प्रतिभा दिसते. विनोद केवळ शब्दांच्या खेळात नाही, तर तो मानवी स्वभावावर केलेल्या अचूक टिप्पणीत आहे. अच्छा. पुढे त्या म्हणतात की त्यांनी वेदनेने बोट तोंडात घातलं, पण हे पाहणाऱ्या लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. का? कारण लेखिका डावखोरी नाहीत. मग उजव्या हाताला दुखापत कशी झाली? बरोबर. कमाल आहे. म्हणजे त्या स्वतःच्या वेदनेपेक्षा इतरांच्या प्रतिक्रियेत विनोद शोधत आहेत. तोंडात बोट घालणे या एकाच वाक्प्रचाराचा किती सुंदर वापर आहे. हो ना. एक कृती वेदनेतून येते आणि दुसरी आश्चर्यातून. हेच तर मोठ्या लेखकाचं लक्षण आहे. की स्वतःच्या त्रासातून एक पाऊल मागे घेऊन त्यातील गंमत शोधू शकतात. अगदी बरोबर. आणि यानंतर सुरू होतो घरगुती उपचारांचा खेळ. हो, मला हा भाग खूप आवडला. लेखिकेला एका जाहिरातीची आठवण होते, मलम मलिये काम पे चलिये. पण त्यांचं बोट काही कामावर जायला तयारच होत नाही. मग गरम पाण्याने शेकण्याचा प्रयत्न, हे सगळं इतकं खरं वाटतं. मला तर प्रश्न पडतो की त्या स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत, तरीही सुरुवातीला त्या डॉक्टरकडे न जाता असे घरगुती उपाय का करतात? बरोबर. यात मानवी स्वभावाबद्दल काही दिसतं का? की हे तर किरकोळ आहे, आपलं आपण बघू, असं आपल्याला नेहमीच वाटत राहतं. नक्कीच. हा डिनायल आहे. म्हणजे हे मलाच झालंय, पण हे एवढं गंभीर असूच शकत नाही, हा आपला स्वभाव आहे. अच्छा. डॉक्टर असोत वा कोणीही, माणूस म्हणून आपण आपल्या वेदनेला सुरुवातीला कमी लेखतो. आणि याचंच वर्णन करताना लेखिकेने बोटाला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व दिलं आहे. हे केवळ पर्सनिफिकेशन नाहीये. मग काय आहे? ही एक मानसशास्त्रीय लढाई आहे. बघा, त्या म्हणतात बोट मानी माणसाप्रमाणे ताठलं, हो, मोडेन पण वाकणार नाही, असा मराठी बाणा दाखवत होतं. रागाने हुप्प होऊन फुगून बसलं. हे वर्णन वाचताना आपल्याला हसू येतं. खरंय. कारण लेखिका स्वतःच्या असहाय्यतेवर हसत आहेत. त्यांनी त्या बोटाला एक वेगळं पात्र बनवलं आहे. जणू काही त्या बोटाशी भांडत आहेत. यामुळे त्या स्वतःच्या वेदनेपासून थोडंसं अंतर निर्माण करू शकतात. वा, म्हणजे भाषेचा वापर करून त्या स्वतःच्या त्रासावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी. वेदनेला सामोरं जाण्याची ही एक विनोदी पण प्रभावी पद्धत आहे. आणि अखेर जेव्हा घरगुती उपाय फसतात, तेव्हा भाचा सल्ला देतो,
हा नाच सोड, डॉक्टरांचा फोन जोड. आणि मग ते दवाखान्यात पोचतात. तिथलं वातावरण तर आणखीच गमतीशीर आहे. गमतीशीर आणि भीतीदायक सुद्धा. हो. त्या तिथल्या दृश्याचं वर्णन अलौकिक असं करतात. कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्या घेतलेले. कुणाचे हात गळ्यात अडकवलेले. हे सगळं पाहून त्यांच्या पोटात गोळा येतो. बरोबर. पोटात गोळा येणे हा वाक्प्रचार आपण किती सहज वापरतो, पण तो अनुभव त्यांनी अगदी नेमकेपणाने मांडला आहे. खरंय, आपली दुखापत कितीही छोटी असली तरी दवाखान्यातलं ते गंभीर वातावरण बघूनच अर्धा जीव जातो. आणि मग डॉक्टर भेटतात. एक्स-रे नंतर डॉक्टर हसून सांगतात, घाबरू नका, प्लास्टर नको, नुसता स्ट्रॅपिंग करायचंय. हे ऐकून त्यांना हायसं वाटतं, पण तो दिलासा क्षणिक ठरतो. हो, कारण स्ट्रॅपिंग हा प्रकार त्यात दुखणाऱ्या एका बोटापुरता मर्यादित नसतो. आजूबाजूची 2 बोटेही त्याला बळी पडतात आणि वरून हात गळ्यात अडकवला जातो. आणि इथेही लेखिकेचं सूक्ष्म निरीक्षण बघा. कोणतं? त्या म्हणतात की रॅपिंग म्हणजे रॅपिंग असा सोप्पा शब्द असताना डॉक्टर स्ट्रॅपिंग सारखा जड शब्द का वापरतात हे त्यांचंच त्यांना माहीत. हो, ही एक छोटीशी नर्मविनोदी टिप्पणी आहे, पण त्यातून त्या वैद्यकीय भाषेतील जडपणावर आणि सामान्य माणसाच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो यावर बोट ठेवतात. बरोबर. तर डॉक्टरांनी स्ट्रॅपिंग नावाचे एक गोंडस शब्द वापरून हात तर गळ्यात अडकवला, पण गंमत तर पुढेच आहे. कारण या एका बोटामुळे लेखिकेचं अख्खं आयुष्यच काही काळासाठी बदलून गेलं. त्यांना कामावर रजा टाकावी लागली. आणि सगळी कामं डाव्या हाताने करायची वेळ आली. आणि इथे लेखिका पुन्हा एकदा भाषेचा एक अद्भुत खेळ करतात. कोणता? त्या म्हणतात, हा डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डावाच निघाला. हो, इथे डावा शब्दावरचा श्लेष अलंकार स्पष्ट दिसतो. एक डावा म्हणजे दिशा, लेफ्ट, आणि दुसरा डावा म्हणजे निरुपयोगी, अयोग्य. काय सुंदर वाक्य आहे. एकाच शब्दातून 2 अर्थ. थांबा, यात अजून एक गंमत आहे. त्या पलीकडे जाऊन डावा निघाला हे क्रियापद बघा. अच्छा, हे अकर्मक क्रियापद आहे. इंट्रान्झिटिव्ह वर्ब. क्रिया हातावरच थांबते. म्हणजे तो हात स्वतःच्या मर्जीनेच डावा वागतोय, लेखिकेचं ऐकतच नाहीये. अरे वा. व्याकरण सुद्धा त्या निर्जीव हाताला एक स्वतंत्र हट्टी व्यक्तिमत्व देतं. इथे व्याकरण आणि विनोद एकत्र येतात. जर त्या म्हणाल्या असत्या की मी डाव्या हाताने काम नीट केले नाही, तर ते सकर्मक झालं असतं आणि त्यातली मजा गेली असती. बरोबर. पण हात डावा निघाला यात त्या हातावरच सगळा दोष जातो. अगदी. अप्रतिम. व्याकरणातूनही विनोद निर्माण होऊ शकतो, हे किती छान उदाहरण आहे. आणि मग त्यांची ती गोळ्यांबद्दलची बाळबोध शंका. हो. पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट, हे कसं काय समजत असावं? हा प्रश्न लहानपणी आपल्या सगळ्यांनाच कधीतरी पडला असेल. नक्कीच. ही शंका इतकी निरागस आहे की हसू आवरत नाही, पण त्यातून एक मोठा विचार समोर येतो. आजच्या काळात आपण आपल्या शरीराबद्दल आणि आपण घेत असलेल्या औषधांबद्दल किती अनभिज्ञ असतो. आपल्याला फक्त एवढंच माहीत असतं की गोळी घ्यायची आहे, पण ती आत जाऊन काय करते याचं आपल्याला काहीच ज्ञान नसतं. या एका निरागस प्रश्नातून लेखिका त्या आधुनिक वैद्यशास्त्र आणि सामान्य माणूस यांच्यातल्या अंतरावर प्रकाश टाकतात. खरे. आता या दुखापतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया, म्हणजे बरं होण्याच्या प्रक्रियेकडे. हो. स्ट्रॅपिंग काढल्यावरही लगेच सगळं ठीक होत नाही. डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांना चेंडू वळवणे, कागदाचे बोळे करणे असे व्यायाम सुरू करावे लागतात. हो, पण सुरुवातीला बच्चों का खेल असं वाटून त्या याकडे दुर्लक्ष करतात आणि मग पुढच्या भेटीत डॉक्टर नेमकं त्यावरच बोट ठेवतात. पुन्हा एकदा वाक्प्रचाराचा चपखल वापर. हो, बोट ठेवणे म्हणजे चूक दाखवणे. इथे प्रत्यक्ष बोटाची गोष्ट सुरू असताना डॉक्टर त्यांच्या चुकीवर बोट ठेवतात. आणि ही बरे होण्याची प्रक्रिया खूपच हळू असते हे सांगण्यासाठी त्यांनी वापरलेली म्हण तर अप्रतिम आहे. कोणती? हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं. या एका म्हणीत किती मोठं सत्य आहे. आजारपण, संकट आपल्या आयुष्यात येतात तेव्हा ती हत्तीसारखी आक्रमण करतात, मोठी, वेगवान, विनाशकारी. हो. पण ती जातात तेव्हा मुंगीच्या पावलांनी जातात, हळू, जवळपास अदृश्यपणे. यासाठी खूप संयम लागतो. बरोबर. लेखिकेने या म्हणीतून केवळ बरे होण्याची प्रक्रिया सांगितलेली नाहीये, तर आयुष्यातील संकटांचं स्वरूपच स्पष्ट केलं आहे. अगदी. आणि दुखापत बरी झाली तरी त्याचे परिणाम राहतात. त्या म्हणतात की त्या आता पूर्वीसारखं कोणाच्या नावाने बोटं मोडू शकत नाहीत किंवा रागाने घट्ट मूठ वळवू शकत नाहीत. हे वाचताना मला जाणवलं की दुखापत केवळ शारीरिक नसते, ती आपल्या सवयी, आपल्या प्रतिक्रियाही बदलून टाकते. अगदी बरोबर. आणि या सगळ्या अनुभवाच्या शेवटी त्यांना जो साक्षात्कार होतो तो या पाठाचा आत्मा आहे. त्यांना बोटाचं खरं महत्त्व समजतं. हो, त्या म्हणतात, आपल्याकडे प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी
हे समजून चुकलं आहे. काळी हाताकडे पाहणे हे अनेकांसाठी एक धार्मिक सवय असेल, हो, पण ह्या दुखापतीमुळे लेखिकेसाठी त्याचा अर्थच बदलून गेला. बरोबर. आता त्यांच्यासाठी ही केवळ एक धार्मिक क्रिया नाही, तर ती एक कृतज्ञतेची भावना आहे. आपल्या कार्यासाठी, आपल्या कर्मासाठी सज्ज असलेल्या या हातांप्रती असलेली कृतज्ञता. अगदी. त्यातल्या प्रत्येक बोटाप्रती असलेली कृतज्ञता. जी गोष्ट आपल्याकडे आहे तिचं महत्त्व ती गमावल्याशिवाय किंवा ती काही काळासाठी निरुपयोगी झाल्याशिवाय कळत नाही, हेच अंतिम सत्य आहे. बोटभर दुखण्याने त्यांना जगण्याचा हातभर शहाणपण दिलं. खरंच. या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की हा पाठ केवळ एका दुखापतीची विनोदी कथा नाहीये. नाही, अजिबात नाही. हा भाषेच्या सामर्थ्याचा आणि मानवी स्वभावाचा एक उत्तम नमुना आहे. हात कपाळाला लावणे, कामाचा बट्टाबोळ होणे. कथा आणि भाषा एकजीव होऊन जातात. हो, आणि हाडबीड सारखे जोडशब्द किंवा गप्प, हुप्प, टम सारखी नादमय जोडाक्षरे. हो, ते भाषेला एक वेगळीच लय देतात. ते शब्द केवळ वाचायलाच नाही, तर ऐकायलाही मजा देतात. ते चित्र डोळ्यासमोर उभं करतात. बरोबर. म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात असूनही हा पाठ कोणत्याही वयाच्या वाचकाला तितकाच आनंद देतो. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की डॉक्टर चित्रा सोहोनी यांनी त्यांच्या बोटाच्या दुखापतीचा एक साधा अनुभव किती रंजक, विनोदी आणि त्याचवेळी विचारप्रवर्तक पद्धतीने मांडला आहे. बोटभर दुखण्याने त्यांना झालेला त्रास आणि त्यातून त्यांना उमगलेल्या भाषेचे आणि जीवनाचे सत्य खरंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. खरं आहे. या पाठातून केवळ एक कथा कळत नाही, तर मराठी भाषेतील वाक्प्रचार, म्हणी आणि शब्दांच्या विविध छटा यांचा वापर किती सुंदर असू शकतो हेही शिकायला मिळतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या त्रासांकडेही विनोदाने आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यातूनही आपल्याला काहीतरी शिकता येतं. हा मोठा धडा यात दिसतो. हे चर्चा संपवताना एक विचार मात्र मनात राहतो. आपल्या शरीराचा किंवा आयुष्याचा एखादा छोटासा भाग निकामी झाल्यावरच आपल्याला त्याचं आणि पर्यायाने संपूर्ण आयुष्याचं महत्त्व कळतं का? आणि आपल्या दैनंदिन जीवनातील अशा बोटभर वाटणाऱ्या त्रासांमध्ये अजून किती हातभर शहाणपण दडलं असेल, ज्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत.